गंगनम अरे लाव की कडक आज आहे अतुल लाव. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि नवरात्रीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि आज आपला जागर आणखी सुरेख होणार आहे आणि आपल्या सोबत खास पाहुणे आहेत. खास गप्पा मारायला आपण खास वीकेंड स्पेशल करायला बोलवलेलं आहे. अजय, अतुल आणि गिरीश कुलकर्णी यांना मनापासून स्वागत आहे. खूप छान वाटलं. नवरात्रीच्या शुभेच्छा. आणि आज अगदी खूप गप्पा मारायच्या आहेत तुमच्या सगळ्यांशी. आणि तुम्हाला सुद्धा अजय, अतुल आणि गिरीश यांच्याशी गप्पा मारायच्या आहेत. त्यांना तुम्ही मनातले प्रश्न विचारू शकता. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 022668999263 या नंबरवर तुम्ही फोन करा. आम्ही वाट बघतोय. 1 तास आपण गप्पा मारणार आहोत आणि दिलखुलास गप्पा तर रंगणारच आहेत, कारण सोबतीला आहेत अजय, अतुल आणि गिरीश. अजय, अतुल, गिरीश, खूप छान वाटतंय. जाऊन द्या ना बाळासाहेब. अगदी तोंडावर आलेला आहे. गिरीश दिग्दर्शनात पदार्पण आणि अजय, अतुल निर्मिती क्षेत्रात पदार्पण आणि अर्थात सोबतीला अप्रतिम संगीत भेटीला आलेलं आहे. पहिल्यांदा गिरीश, तुम्हाला विचारायचंय, धडकी भरलेली आहे, हुरहुर सुरू झालेली आहे. पुढच्या शुक्रवारी भेटीला येतोय जाऊन द्या ना बाळासाहेब. हो, साहजिकच आहे. खूप छान उत्सुकता मनामध्ये आहे आणि गेली 1.5 वर्ष आम्ही सगळेजण झटून त्यासाठी काम करतो आहोत. चित्रपट ही समूह कला आहे, त्यामुळे ते एकट्या दुकट्याचं काही नसतं. सगळ्याचं तो एक जगन्नाथाचा रथ सगळ्यांनी मिळून ओढायचा असतो. आणि मला आय एम व्हेरी प्राऊड की माझ्या पाठीशी उत्तम निर्माते उभे राहिले. अजय, अतुल यांचं पहिलं निर्मितीतलं पदार्पण हे सुदैवाने माझ्या फिल्मच्या द्वारे होत आहे. भक्कम पाठबळ. आमचे इतर 2 निर्माते जे आहेत, 3 निर्माते, पूनम शेंडे, विनय गानू आणि प्रशांत पेठे यांनी पूर्णतः धाडस करण्याची मुभा दिली, दाखवायची मुभा दिली, धाडसानं काही गोष्टी करण्याची मुभा दिली. आणि त्यामुळे मी दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न असूनही अतिशय आत्मविश्वासाने काही गोष्टी करू शकलो. माझे बाकी इतर लोक सुद्धा, कलाकार सुद्धा ही फार नावाजलेली, नाणावलेली मंडळी. आणि त्यामुळे त्या टीमनी ती एकत्र, खरं तर मी टीम बांधू शकलो यातच फक्त मला स्वतःला थोडंसं श्रेय घेईन. त्याच्या पलीकडे सगळ्यांनी आपापल्या परीनं आपलं हुनर पारखून त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे. त्यामुळे उत्सुकता फक्त आहे म्हणजे, पण आय एम फिलिंग व्हेरी कॉन्फिडंट अबाउट द फिल्म की 7 तारखेला लोकांना खूप आवडेल. आधीच संगीत लोकांनी डोक्यावर घेतलेलंच आहे आणि ते खूपच वैविध्यपूर्ण असं संगीत अजय, अतुल यांनी दिलेलं आहे. ते जितकं तुम्ही बारकाईने प्रत्येक गाणं त्यातलं ऐकाल, त्यातलं सौंदर्य तुम्हाला आणिक त्या गाण्यामध्ये खोल घेऊन जाईल. सो या पद्धतीच्या एका उत्सुक अवस्थेमध्ये आहे. घटस्थापना झालेली आहे ऑलरेडी. गोंधळाचा ची संबळ वाजू लागलेली आहे. आज आम्ही एक नवीन गाणं भेटीला आलेलं आहे, गोंधळ भवानीचा. आधी या गाण्याविषयी आणि गाणं होऊन जाऊ. सी ॲक्च्युली आय गेस एक 10 वर्षानंतर आम्हाला संधी आली की एका चित्रपटासाठी गोंधळ करण्याची संधी आली. इन बिटवीनच्या काळामध्ये तशी संधी आम्हाला फार आली नाही. आम्ही पूर्वी अगबाई यारेच्यामध्ये गोंधळ होता, सावरखेडमध्ये आमच्या पहिल्या चित्रपटामध्ये एक गोंधळ होता, जोगवाचा गोंधळ होता. आणि आम्हाला तो परत तशी संधी नाही आली. आणि आता ती या निमित्ताने संधी आली. आम्हाला खूप जास्त आनंद झाला की असं काहीतरी गोंधळ आपल्याला या चित्रपटासाठी करायचा आहे. सो अगेन परत सेम पॅटर्न नको व्हायला, परत तो सेम ठेका नको. गोंधळाचे अनेक वैविध्यपूर्ण पॅटर्न्स आणि काय म्हणतात त्याला, स्टाईल्स आहेत. त्यातली एक आपण कुठली तरी अशी करायला जाऊ असं नको. सो इकडे आमचा कम्प्लिटली फोर्टे होता आमच्या सिनेमासाठी काय जास्त योग्य असणार आहे. सो तो जो टेम्पो, ज्या लेवलला सिनेमा पोहोचलेला असतो, तिकडची जी इंटेन्सिटी आहे ती पोहोचवण्याकरता जो साधारण टेम्पो असायला हवा आम्हाला, तो एक्सपेक्टेड होता. सो त्या पद्धतीने आम्ही ते गाणं कंपोज करताना तो सगळा विचार मनात होता. आणि आम्ही ऍक्च्युली तो गोंधळ लिहिण्यापूर्वी सुद्धा तो शूट केल्यानंतर ते सगळं त्यावेळेला सगळं दाढीडाटावरती शूटिंग झालेलं होतं. सो यू वोंट बिलीव्ह, शूटिंग मध्ये सुद्धा हा सुद्धा मला अरे ते नाही दाढीडा ना, धीर नाना, हा सुद्धा मला फोन करायचा ना, अरे ते धीर नाना काय वाटतं माहितीये, अरे ते धीर नाना काय माहितीये. तर धीर नाना हा शब्द ते लख पडला धीर नाना, तर धीर नाना सगळेजण अख्खं युनिट धीर नाना काय गाणं वाटतंय, धीर नाना काय गाणं, असं सगळ्यांचं तेव्हा ते तोपर्यंत शब्दही नव्हते झालेले, पण संगीत आलेलं होतं. हा, पण तो त्या आय डोंट नो त्या चालीमध्ये काहीतरी आहे, एक असं एक काहीतरी ओढतं त्याच्यातलं, आणि ते फार जास्त इम्पॉर्टंट. मला असं वाटतं की अगदी नवरात्रीची भेट तुम्ही आज ते गाणं समोर आणून दिलेली आहेत. खऱ्या अर्थाने ते गाणं ऐकायची फार इच्छा आहे. आय ट्राय. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा,
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, ए लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, या काय ऐरणीचा सवाल सुटला, या कहाणीचा, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. क्या बात आहे. आज खरंच खूप छान वाटतंय कारण IBN लोकमतवर सुद्धा आम्ही आदिशक्तीचा जागर करत आहोत आणि आज तुम्ही समोर आहात आणि हे सुंदर गाणं आज आपल्या स्टुडिओत तुम्ही गायलेलं आहे. खूप छान वाटतंय. प्रेक्षकांना ही एक आगळी भेट आहे. मी खरं सांगतो, म्हणजे मी आता फार छान नाही गायलेलो, पण आजच्या दिवशी मला गायला तुम्ही आज संधी दिली, मी खरं तुमचं धन्यवाद म्हणतो. मला खूप छान वाटतंय मी हे आज गायलं. क्या बात आहे. तुम्ही आज आलात हीच भेट आहे आमच्यासाठी आणि फोन यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मी आधी फोनला सुरुवात करते. तळेगावहून धनश्री कापसे आपल्या सोबत आहेत. धनश्री ताई, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार अजय अतुल सर आणि गिरीश सर. नमस्कार. मला सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा. स्टुडिओ मधले जे काही सगळे असतील त्यांना खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला येणाऱ्या सगळ्याच मूवीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. आणि जे सैराटचा आपला इतका घवघवीत यश झालाय ना, आय रिअली हॅट्स ऑफ यू बोथ आर. खूप खूप म्हणजे खूप आम्हाला कौतुक वाटतं की एक मराठी माणूस एवढा वरतीपर्यंत जातो. आणि माझी रिक्वेस्ट आहे अजय सरांना की झिंगाट हे गाणं तुम्ही एकदा गाऊन दाखवावं वाटतं, कारण इथं मस्त पाऊस पडतोय तळेगावला आणि छान वाटेल तुम्ही जर का गायलात तर. आणि तळेगावला कधी प्रोग्राम करताय, कारण मला लाईव्ह ऐकायचंय, तुमचा कधी तिकडे प्रोग्राम नाही झालेला. तळेगावला कधी प्रोग्राम करता येईल हे आता नाही सांगता येणार ताई, पण ॲज सुन ॲज पॉसिबल आम्ही प्रयत्न करू. तळेगाव नाही तर निदान पुण्यात असं काहीतरी सेंटर काहीतरी बघून आम्ही प्रयत्न करू आणि झिंगाट गाण्याचा प्रयत्न करतो. बिकॉज ना सुरुवातीलाच हो, म्हणजे काय करणार, वातावरण तापायलाच पाहिजे. अगं उरात भरले उरात होतय धडधड लाली, गालावर आली आणि अंगात भरलंय वार, ही फिरतीची बाधा झाली. आता धीर झालो या, बगबधीर झालो या, आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या. आन उडतय बुंगाट पळतय चिंगाट रंगात आलं या, झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. क्या बात आहे. झिंगाट झालेला आहे एकदाच. आणि अजय, मला एक विचारायचं वाटतं की सैराटचा झंझावात आणि आता बाळासाहेब भेटीला आलेले आहेत आणि बाळासाहेबांनी सुद्धा डीजेला नाचायला लावलेलं आहे, सगळ्यांनाच थिरकायला लावलेलं आहे. त्याच्यामुळे सैराट नंतर बाळासाहेब ही भेट, तर हे एक अजून एक वेगळा फ्रेशनेस होता. एक पुन्हा एकदा एक असा तो रांगडा स्वर पुन्हा एकदा भेटीला आला. पण अर्थात याची खासियत वेगळी आहे. त्याच्यामुळे ही लीप कशी वाटते सैराट ते बाळासाहेब अशी? ऍक्च्युली आमच्यासाठी अजय अतुल म्हणून तुम्ही विचाराल तर आमच्याकरता आम्ही दोन्ही चित्रपट अक्षरशः रिअल टाइम सुरू केलेले होते एकाच वेळेला. दोन्ही पिक्चर आम्ही एकाच वेळेला करत होतो. म्हणजे दोघांनाही डाडी डाडा व्हर्जन्स देऊन दोघही जण शूटिंगला आपापले गेलेले होते. हे अक्षरशः दीड दोन दिवसाचा फरक होता की एकीकडे हा शूटिंगला गेलाय आणि एकीकडे नागराज शूटिंगला गेलाय. जस्ट दॅट सैराट थोडा काय म्हणतात 3-4 महिने अर्ली रिलीज झाला. ऍक्च्युली आमचा सैराटचा प्लॅन रिलीजचा वेगळा होता, जो नंतर परत एकदा पोस्टपोन झाला. सो तिकडे खूप काय म्हणतात त्याला, त्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आणि ह्याच्यानुसार ते सगळं बदलत राहतं दरवेळेला. पण आमच्याकरता विचाराल तर सेम, आम्ही काय म्हणतात त्याला, दोन्ही वा, क्या बात आहे. म्हणजे हे सगळं तर आहेच. आणि गिरीश, जसं आम्ही म्हणतो की गाण्यांचा एक फ्लेवर आहे आणि बाळासाहेबांची एक वेगळी खासियत आहे, त्यामुळे बाळासाहेबांच्या थाटात एक ब्रेकवर जाता जाता काहीतरी. नाही, बाळासाहेब म्हणजे लव्हिंग नेचरचा माणूस आहे, एकदम लव्हिंग नेचर. आणि त्याला म्युझिकची जोड आहे, आवड आहे त्याला, एक डान्सिंगची आवड आहे, सिंगिंगची. आणि त्या टाईप मध्ये त्यामुळे तो एकदम फ्री होऊन, जसं म्युझिक वाजायला लागतं तो फ्री होऊन डान्सिंग करायला लागतो.
तर आणि मोकळ्या मनाचा चांगला माणूस आहे, तुम्हाला आवडन असा माणूस आहे, तेव्हा सगळ्यांनी थिएटरमध्ये, आणि तो आता जागोजागी पिशी लावत फिरतोय. तुमच्या भेटीला पण लवकर येणार आहे 7 तारखेला ऑक्टोबरला. तर एकदा बाळासाहेबांना भेटून घ्या, मी काय म्हणतो, आणि मग नाही का म्हणजे दुसरी होऊन जाईल. नक्कीच ती चँगरिंग फिल्म आम्हाला बघायची आहे. चँगरिंग चँगरिंग. जॉलिंग सगळं 7 ऑक्टोबरला बघायचं आहे आणि या गप्पा आणखी मारायच्या आहेत. मैफल सजलेली आहे, त्याच्यामुळे घेऊया एक छोटासा ब्रेक, पण लवकरच परत येऊ. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ अजय, अतुल आणि गिरीश. गंगनम अरे लाव के कडक आज अतुल लाव. This is the sound of Ajay Atul. पोर जमली येशीवरती चर्चा बोरिंग झाली. चल भावड्या पार्टीला मग पारावरती आली. तपरी मागरची क्वार्टर भावड्याला मग बसला स्टार्टर. चल पंक्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला. डॉल्बी वाहल्या बोलाव माझ्या डीजेला. डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डीजेला. डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या गंगनम अरे लाव के कडक आज अतुल लाव. अजय, अतुल आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासोबत आपली मैफल रंगलेली आहे सेलिब्रिटी गप्पांची, आणि फोनच्या रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे आज मला बोलायला फार कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे आपण थेट फोन घेऊया. बदलापूरहून राहुल पाटील आपल्या सोबत आहेत. राहुलजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हॅलो, निलिमा मॅडम. हा, बोला ना. हा, अजय सर, अतुल सर, गिरीश सर. नमस्कार. हा, तुम्हाला शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. नमस्कार. तुम्हाला पण. सर, मला एक विचारायचं होतं की तुम्ही प्रत्येक वेळेस ती गाणी बनवलेली प्रेक्षकांना टेका धरणारी बनवतात, जेणेकरून सगळे नाचले पाहिजे अशी. तर त्यामागे ते काय असं ते म्हणजे असं काय माहिती काही केली की प्रत्येक नाचमध्ये तुम्ही ते गाणी बनवतात. आणि दुसरा प्रश्न माझा की विठ्ठलाचं ते गाणे ते त्यांचा आवाज संपर्क थोडासा तुटलेला आहे, पण त्यांना असं म्हणायचं की पटकन प्रेक्षकांना म्हणजे अगदी त्यांची जवळची वाटतील अशी एक ठेका धरायला, अशी एक गाण्यांबद्दल एक थोडं त्यांना विचारायचं होतं. ऍक्च्युली तो आम्ही असं ठरवून नाही गाणं बनवत की ह्याच्यावरती लोक नाचावीत, ह्याच्यावरती लोक नाही नाचणार, असं अशा हिशोबाने गाणं नाही बनवत आम्ही. ते करतो जे आम्हाला त्या फिल्मला, त्या पर्टिक्युलर घटनेला, त्या सीनला जे रिक्वायर्ड आहे ती गोष्ट आम्ही करतो. म्हणजे आम्हाला काही वेळेला आश्चर्य वाटतं की मोरयासारखं गाणं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की लोक त्याच्यावर नाचतील, बिकॉज आमच्यासाठी ते इतकं भक्ती, म्हणजे मला स्वतःला मोरया ऐकताना रडू येतं. मी नाचू शकत नाही त्याच्यावरती, पण लोक त्याच्यावरती नाचतात. किंवा फायंड्री सारखं गाणं ज्याच्यावरती मला तर कधीच वाटलं नव्हतं की ते नाचायचं गाणं आहे, बट लोक त्याच्यावर नाचतात. इव्हन लग्नामध्ये ते गाणं वाजतं. सो आम्ही ठरवून नाही बनवत की ह्याच्यावर तुम्ही नाचा. इव्हन असं काही ते ठेका नाही, तो ठेका असतो बिकॉज तो एक मराठमोळी आपली एक काय म्हणतात त्याला, तो आपला बाण आहे, आय कॅन से. म्हणजे तो संगीतिक त्याच्यामध्ये जो दिसतो, एक ठेका त्याच्यामध्ये खडखडून दिसतो, आणि तो आमचा स्वभाव पण आहे जो त्याच्यातनं झळकतो आमच्या गाण्यांमधून. अतुल, काय सांगशील? गाण्यांबद्दल ऍक्च्युली कुठलंच नुसतीच ठेका धरायला लावणारी गाणी नाही, जी आम्ही आतापर्यंत गाणी केली आहेत त्याच्यामध्ये काही मनाला स्पर्श करणारी गाणी आहेत, ती सुद्धा तितकीच भावतात लोकांना. त्यामुळे कुठलंही गाणं करताना बेसिकली जाणतो की आम्हाला जे वाटतं ना, आम्ही आमच्यासाठी गाणं करतो, आम्हाला काहीतरी नवीन ऐकायचं म्हणून गाणं करतो. लोकांना ते आवडेल आणि लोक ते डोक्यावर घेतील आणि मग बघा मग कसं नाचतील आणि मग कसं मग म्हणजे डॉल्बीवाला जेव्हा केलं आणि झिंगाट दोन्ही एकत्रच केलं होतं आम्ही, तेव्हा आम्ही अजिबात असा विचार नव्हता की ह्याचं काहीतरी पुढे जाऊन असं होऊ शकतं आणि मग डॉल्बीवालाचं असं काहीतरी होऊ शकतं. सो करताना आमच्यासाठी ते सेमच भावना असते, सेम पद्धतीने आम्ही त्याच्याकडे बघतो. पण लोक मात्र फार कुठल्या गाण्याला कसं रिॲक्ट करतील ते फार ते सांगतात. मनापासून केलेली गाणी प्रेक्षक डोक्यावर घेतात, सवालच नाही. पुढच्या फोनकडे वळूया. डोंबिवलीहून भारत वावळ आपल्या सोबत आहेत. नमस्कार भारत, तुमचा प्रश्न विचारा. मी डोंबिवलीहून भारत वावळ बोलतोय. बोला. तसं पाहायला गेलं तर आपणास गिरीश कुलकर्णी आणि अजय अतुलांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला त्याचबरोबर IBN लोकमतचा ग्रुप या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या. सर, माझा प्रश्न असा आहे की जाऊ द्या ना बाळासाहेब या चित्रपटाचं एक आगळं वेगळं टायटल देण्याचा उद्देश काय होता?
त्यामागचे इतिहास काय आहे. हो आणि त्याचप्रमाणे ह्या चित्रपटामध्ये आपला सैराट चित्रपटामध्ये गाणी तुफान गाजली, तर ह्या गाण्यामध्ये पण तो ग्रामीण भागाचा टच आहे का. हो. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की ब्रिंग इट ऑन बेबी हे स्टेटस आपण मेंटेन केलेले याविषयी कृपया खुलासा करावा. धन्यवाद. ब्रिंग इट ऑन गिरीश. Bring it on. भरपूर प्रश्न विचारलेत पण अचूक विचारलेत भारतजी, थँक्यू सो मच. खरं सांगायचं तर या चित्रपटाच्या संहितेची एक कुठेतरी एक मुहूर्तमेढ होते, तुम्हाला एक विचार येतो मनात आणि त्यातनं ते पुढे पुढे गोष्ट तुमच्या मनाशी आकार घेते. मी एक फार पूर्वी एकांकिका लिहिली होती ज्याच्यामध्ये 3 कॅरेक्टर्स होती, 3 तरुण माणसं खेड्यातनं आलेली. बाळासाहेब अण्णासाहेब मारणे, जीवन सुखदेव चौधरी आणि विकास दगडू चाळुंखे असे 3 मित्र असतात आणि ते काही कारणानिमित्त शहरात येतात आणि तिथे काय गमती जमती होतात अशी ती एकांकिका होती. अर्थात जाऊन द्या ना बाळासाहेबचा आणि एकांकिकेचा संबंध नाही, पण ती 3 कॅरेक्टर मात्र जशीच्या तशी, कारण ती खूपच आवडली होती लोकांना, मला पण खूप आवडली होती आणि त्यामुळे ती 3 कॅरेक्टर मात्र मी जशीच तशी ठेवली. बाळासाहेब अण्णासाहेब मारणे हा, बाळासाहेब अण्णासाहेब मारणे हा युवक हा त्याचा कथानायक आहे. आणि आपल्याकडे जाने भी दो यारो असं म्हणायची ह्या पद्धतीची फ्रेज नाही, म्हणजे जाने भी दो यारो असं अशी हिंदीत जी फ्रेज आहे त्याचा फ्रेज आहे त्याच्या सारखी हे की जाऊन द्या ना बाळासाहेब, राहू द्या, म्हणजे एवढं टेन्शन नाही घेऊ, जाऊन द्या ना बाळासाहेब, असं ते दोघं मित्र त्या सारखं टेन्शन फ्री करणं, हा रिलॅक्स, असं ती 2 मंडळी त्या बाळासाहेबांना सातत्याने वेगवेगळ्या निमित्ताने म्हणत राहतात आणि ते फार कॅची वाटलं त्यांचं ते तसं म्हणणं आणि म्हणून त्याचं ते नाव तसं आलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिंग इट ऑन बेबी असं जे बाकी एक रहस्य सांगूनच टाका. हा, पण हे ग्रामीण पार्श्वभूमी असलेली गोष्ट आहे, ही ग्रामीण भागात राहणाऱ्या युवकांची गोष्ट आहे, आजच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या युवकांची. आणि ब्रिंग इट ऑन बेबी हे आम्हाला हे ऍक्च्युली हे दोघं जण जे बसलेले आहेत माझ्या डाव्या हाताला, तर ते गाणी करताना त्याच्यातनं जे काही निघतं बाहेर त्या घुसळणीमधनं समुद्रमंथनातनं त्याच्यात सगळं निघतं, शस्त्र अस्त्र. ब्रिंग इट ऑन बेबी सुद्धा अजय अतुल यांचीच भेट आहे. एक्झॅक्टली, कारण ते डॉल्बी वाले जेव्हा करत होतो आम्ही तेव्हा ते आलं, ते त्या गायकांनी पण फार सुंदर, नागेशजी मोरवेकरांनी फार सुंदर म्हणलं ब्रिंग इट ऑन बेबी असं खेचून, आणि मग ते म्हटलं अरे हे फार मस्त आहे, कारण पूर्णतः इंग्लिश शब्द ग्रामीण शब्दकळेमध्ये ग्रामीण उच्चारणामध्ये म्हणल्यानंतर त्याचा एक गोडवा वेगळा तयार होतो. गोडवा आहे आणि ह्या पद्धतीचा इनोसन्स त्याच्यात कॅप्चर करायचा प्रयत्न केला. क्या बात आहे. आणि गाणं तर सॉलिड हिट झालेलं आहे, त्यामुळे ब्रिंग इट ऑन असं म्हणायलाच हवंय. आणि या गप्पाही अशाच ब्रिंग इट ऑन आपण करणार आहोत. ब्रेक नंतर घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. गंगनम अरे लाव की कडक, आजा अतुल लाव. गंगनम अरे लाव की कडक, आजा अतुल लाव. जाऊन द्या ना बाळासाहेब भेटीला येतोय आणि आपल्या सोबत आहेत 3 साहेब, अजय अतुल आणि गिरीश कुलकर्णी. त्यामुळे गप्पा तर छान रंगलेल्या आहेत, धमाल येते आणि धमाल आणखी रंगत जाणार आहे, कारण फोनवर फोन सुरू आहेत. पुढच्या फोनकडे वळूया. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हा नमस्कार, बोला. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा, बोला. आपल्याला अजय अतुल यांच्यासाठी माझे 2 प्रश्न आहेत. तुमच्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही संगीतबद्ध केलेलं व गायलेलं तुमचं आवडतं गाणं कोणतं आहे व ते तुम्ही सादर करू शकता का? अच्छा, मी त्याचा प्रश्न मी तुम्हाला सिद्धेशजी आमच्या संगीताची कारकिर्दीची सुरुवात कशी झाली ना याच्याबद्दल जवळजवळ प्रत्येक चॅनलकडे आमचे सगळे इंटरव्ह्यूज आहेत, तर त्यातलं तुम्ही युट्यूबवर सर्च करून किंवा त्या चॅनलवर पण सर्च करून बघू, कारण आता ती वेळ तेवढा वेळ नाहीये. त्यामुळे एक वेगळा 1 तास बोलावं लागेल. 1 तास नाही, त्याच्यापेक्षा जास्त होईल. पण आणि एक गाणं आमचं असं आम्ही नाही सांगू शकत, कारण आम्ही जी केली आहेत, जी लोकांना किंवा महाराष्ट्राला किंवा सगळ्यांना जी गाणी आवडली आहेत ना, ती पण आम्हाला पण प्रिय आहेच आहेत, पण जी तुम्हाला काही कारणांमुळे काही समजा ते आवडलं नसेल किंवा हे तितकं जमलं नाही असं तुम्हाला आमच्या बाबतीत वाटत असेल ना, तर आम्हाला ती सुद्धा गाणी आमच्या जवळचीच आहेत. आणि आम्ही असं करूच शकत नाही की हे गाणं माझ्या जवळचं आणि ते गाणं किंवा मी एक फरमाईश देऊ आता. आज रंगांचा जागर आहे, तर जीव रंगला होऊन जाऊ दे. रंगांचा जागर आणि जोगवा एनिवे. अनेक चाहत्यांना ते ऐकायचं. जीव रंगला गुंगला दंगला असा, पिरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यासी हो तुझा, गहिवरला श्वास तू.
क्या बात आहे. अगदी काळीज चिरून टाकलेलं आहे आणि खरंच हा जो स्वर आहे अगदी लोकप्रिय गाणं, अत्यंत जवळचं गाणं, हृदयाजवळचं, खास आज सादर केलं त्याबद्दल एक मनापासून धन्यवाद. आणि आपण पुढच्या फोनकडे बोलूया. एक प्रेक्षक आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, मला गिरीश कुलकर्णींना प्रश्न विचारायचा आहे. बर, अच्छा, तर मला असं विचारायचं की ते म्हणजे ते सगळं मसाला वगैरे पिक्चर करतात ते ठीक आहे, पण पुणे 52 वगैरे म्हणजे मग ते ही सही आहे. सई तामणकरांना कसं बोल्ड म्हणतात तसं गिरीश कुलकर्णींना मग बोल्ड म्हणायला हवं का? अरे बापरे, जोरदार प्रश्न विचारलेला आहे. आणि हे कोण आहेत? सही आहे. मला कळत आहे हे कोण आहे ते. सई तावडकर आपल्या सोबत आहेत. करिश्मा आणि कुंभार यांचा प्रश्न मला आवडलेला आहे. करिश्मा कुंभार क्या बात आहे. आणि सईने एक खास आवाजात विचारलेला आहे. प्रमोशन करून करून आम्ही रोज एकत्रच असतो. आज मी जरा म्हणजे तिघेच आहेत, तो मी लांब आहे, तर Yes, yes. We are missing you, सई नाव. हॅलो अजय, हॅलो अतुल, क्या बात आहे सई, तुझी आठवण आम्ही काढतच होतो आणि छान तू फोनवर आमच्या सोबत आहेस, त्यामुळे खूप मस्त वाटतंय. पण तुला आता तुझ्या पण मनात काय प्रश्न आहे, तुला काय विचारायचं यांना? कसं चाललंय प्रमोशन? काय वाटतंय? 3 दिवस नाही आमच्या बरोबर आणि ती विचारते की कसं चाललंय प्रमोशन. 3-4 दिवस राहिलेत रिलीजला, काय होतंय, कसं होतंय, काय पोटात गोळे? येस, मिसिंग यू एव्हरी मोमेंट. जेव्हा जेव्हा तू बरोबर नाहीयेस तेव्हा तेव्हा फार ते गोळे मोठे होत आहेत ते पोटातले, आणि उत्सुकता ताणली जाते. तर आता आम्हाला धीर द्यायच्या निमित्ताने का होईना तू प्रमोशनला जरी नाही तरी धीर द्यायला आम्हाला उपस्थित राहा. आणि सईची व्यक्तिरेखा एक विशेष आहे, कावेरी आहे, करिश्मा कुंभार नाव आहे, त्याबद्दल प्रेमळ व्यक्तिरेखा ती जशी आहे तशी, म्हणजे तिचा भाव मुळातला प्रेमळ आहे. तर सईला मी असंच म्हटलं होतं की तुझं ग्लॅमर, सौंदर्य सगळं बाजूला ठेव, मला फक्त तू अभिनेत्री म्हणून हवी असे या सिनेमासाठी. कारण आय बिलीव्ह मी तिच्याबरोबर 2 चित्रपट अगोदर केलेले आहेत, तर त्यामुळे मला असं वाटत म्हणजे तिच्यातल्या अभिनेत्रीवर पण माझा हळूहळू विश्वास बसलेला होता. तर मला असं पाहिजे होतं की तिने काहीतरी वेगळं करावं, नेहमीपेक्षा हटके करावं आणि चॅलेंज घ्यावं नेत्री म्हणून. सो जे तिने केलंय, फार छान सुंदर कॅरेक्टर आहे करिश्मा कुंभार नावाचं, आणि त्यासाठी तिला फिरत्या चाकावरती आकार द्यावा लागलेला आहे. सई काय सांगशील? हो, खूपच म्हणजे मी असं कॅरेक्टर केलं नव्हतं आणि या निमित्ताने मी खूप गोष्टी शिकले. त्यातली एक, सगळीकडे मी आतापर्यंत सांगितले की मी कॅरेक्टरचं विच्छेदन करायला शिकले. म्हणजे मी आता लवकर हार न मानणारी अभिनेत्री झाली की एखादं कॅरेक्टर जर मला अवघड जाणार असं कळलं तर मग मी शेवटपर्यंत झुंज देणार असं ठरवलंय. मजा आली आणि इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि अजय अतुल यांच्याबरोबर माझं पहिलंच असोसिएशन आहे. म्हणजे त्यांचा म्युझिक असलेल्या गाण्यात पिक्चराइज होणं इज अ व्हेरी प्रेस्टिजियस थिंग फॉर मी. आणि मला मी त्याचे आनंद आस्वाद घेतेय मी प्रत्येक गोष्टीचा. क्या बात आहे, खूप छान वाटलं सई. तू पण आज छान संवाद साधलास आमच्या सोबत, अजय, अतुल, गिरीश आणि सई. त्यामुळे इथे एक छान मेजवानी आम्हालाही मिळालेली आहे. आणि आता आपण ब्रेक घेणार आहोत, पण अर्थात या गप्पा आणखी बाकी आहेत आणि एखादं गाणं सुद्धा ऐकायला आवडेल आम्हाला. घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. गंगनम, अरे लाव की कडक, आज अतुल लाव. गंगनम, अरे लाव की कडक, आज अतुल लाव. अजय अतुल आणि गिरीश कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सेलिब्रिटी गप्पाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. फोन सुरू आहे, त्याच्यामुळे आता अगदी कमी वेळ आहे आपल्याकडे, पण आपण जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करूया. पुढच्या फोनकडे वळते मी लगेच. पुण्याहून श्रीरेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत. श्रीरेंद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न अजय सरांना आहे. हा बोला, लवकर विचारा. हो अजय सर, मला तुमच्या आवाजात तुझ्या फिरतीचा हवीन तुम्हाला चावलं हे गाणं ऐकायला आवडेल. अजय सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. अतुल सर तुमचाही. तुम्हाला सर्वात प्रथम नवरात्रीच्या पण शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. पण शुभेच्छा. जीव झाला येडा पिसा, रात रात जागण, पुर दिसभर तुझ्या फिरतो माग मागन, जादू मंतरली कुणी सपनात जागपणी, नशिबी भोग असा दावला, तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला, तुझ्या फिरतीचा हा इंचू मला चावला, माग पळून पळून वाट माझी लागली,
आणि तू वळून बी माझ्याकडं पायना. क्या बात आहे. आणि तुमच्या संगीताचा इंचू सगळ्यांनाच चावलेला आहे, त्याच्यामुळे अशा फरमाईशी येत असतात सतत आणि अर्थात आम्हालाही ऐकायला मजा येत असते. आणि आज खऱ्या अर्थाने नवरात्रीची छानच भेट दिलीत तुम्ही आम्हाला, म्हणजे छान आज गाणी पण ऐकतोय आम्ही, खूप छान वाटतंय. आणि पुन्हा एकदा जाता जाता जाऊ द्या ना बाळासाहेब याबद्दल प्रेक्षकांना एकदा काय सांगाल? आणि अर्थात एक निर्माते म्हणून अजय अतुल पहिल्यांदा निर्माता म्हणून पदार्पण आहे, तर त्याविषयी ते दडपण आत्ता कसं अनुभवत आहे त्याही विषयी. गिरीशने एक मेन कारण सांगतो, आम्ही यामध्ये जे काय आलो या सिनेमा निर्मिती वगैरे सोकॉल्ड जे आहे ना, आम्ही कधीच त्याच्यात कुठल्याकडे म्हणजे म्युझिक करताना पण आम्ही काम असं म्हणून बघितलेलं नाही आणि हे निर्मिती करताना पण आम्ही काम असं बघितलेलं नाही. त्याच्यामध्ये गिरीशने जेव्हा हा विषय सांगितला होता ना आणि त्यांनी ज्या पद्धतीने केला होता, तो जे ऍक्टिंग करत होता त्याच्या आम्ही त्या इतकं प्रेमात पडलो. आणि असे आम्ही पण बरेच लोक बघितलेले आहेत आमच्या अवतीभोवती, लहानपणापासून बघितलेले आहेत. हे असं बोलणं, तो लहेजा, ती विचारसरणी आणि ते करेक्ट आमचं मॅच झालं. म्हणजे आमचं इतकं आमचं एकत्रित म्हणजे आता पण यांना नुसतं नजरेतून कळत आम्हाला की काय याला म्हणायचं. तर त्या कॅरेक्टरच्या प्रेमामुळे आम्ही या सिनेमामध्ये आलो. बाळासाहेब मारणे असे माझे मारणे आडनावाचे माझे अजूनही बरेच मित्र आहेत. अशाच पद्धतीने आम्ही तुम्ही तिघही आता एका वेगवेगळ्या भूमिकेतून आत्ता समोर आहात. तुम्ही दिग्दर्शक म्हणून आता सिनेमातलं पहिलं पदार्पण, निर्माता म्हणून एक पहिलं पदार्पण, त्यामुळे कुठेतरी एक वेगळी हुरहुर, वेगळी उत्सुकता आता सगळी आहे पोटात. जाता जाता प्रेक्षकांना सांगा. नाही, प्रेक्षकांना असं सांगायचंय की एक धमाल मस्त रसरसलेली टवटवीत अशी कॉमेडी आहे. आणि आजकाल आपण पाहतो आहोत की माणसं माणसांपासून दूर जातात, एकमेकांना गोष्टी सांगत नाहीत. तर हा भाव आम्ही जसं आता तिथे भेटल्यानंतर जसं एकदम छान वातावरण तयार होतं, कारण गोष्टी सांगतो एकमेकांच्या, तर तसं एक छान गोष्ट सांगणारा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये स्वतःचा शोध घ्यायला उद्युक्त करणारा, त्या संगीताने तुम्हाला छान उन्मादी किंवा काय म्हटलं त्याला उत्साह देईल ते संगीत, पण त्याचबरोबर ते नंतर कुठेतरी विचारमग्न करून स्वतःशी बोलायला भाग पाडेल, शांत करेल. तर असं वैविध्यपूर्ण वेगवेगळ्या रसांचा अनुभव असलेला, एकत्रित असं सार असलेला असा हा चित्रपट आहे जाऊन द्या ना बाळासाहेब, जो माणसाला थिएटरमधनं बाहेर पडल्यावर शेजारच्या बद्दल प्रेम वाटेल, त्याला दोस्ती वाटेल. हा असा भाव त्या चित्रपटात तयार करण्याचा, अनुभव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजय, थोडक्यात आम्ही ॲज यू सेड की आम्ही काम करत होतो. आम्ही असं कधी पाहिलं नाही की आपण या चित्रपटाचे प्रोड्युसर म्हणून आलो, बिकॉज ऍक्च्युली प्रोड्युसर म्हणून जे करायला लागतं ना ते खरंच आम्ही काही केलं नाही. आम्ही आमचं म्युझिकचं काम करत होतो, आम्ही क्रिएटिव्हलीच आम्ही सगळे असोसिएटेड होतो आणि आम्ही तेवढ्यावरच जास्त फोकस करत होतो की आमचं आम्ही काम किती चांगलं करू शकतो. त्यामुळे ऍक्च्युली आमचा जो प्लॅन तो होता की ते काय असतं, प्रोडक्शन काय बाजू असतात त्या सगळ्या शिकता येतील, पण त्यालाही आम्हाला खरंच नाही वेळ मिळाला बिकॉज 2-2 पिक्चर रिअल टाइम करत होतो. बट दॅट्स फाईन. चित्रपटाबद्दल मी एवढंच सांगेन की खरंच एक अत्यंत धमाल. पण या पुढेही निर्मितीचा विचार सतत असणार आता नाही अजून नाही सांगू शकत. आम्ही काय असं काही शपथ घेऊन नव्हतं ना आलो. आमचं म्युझिक करणंच आहे, आमचं फोर्टे आहे. हे आम्हाला स्टोरी आवडली आणि वी थॉट की याच्या पाठी आम्ही उभे राहणं किंवा बरोबर उभे राहणं गरजेची गोष्ट आहे. सो वी स्टँड फॉर इट. असं माझी अजून 26 नाही लिहून झाली. होऊन द्या ना बाळासाहेब अशी नवीन सिक्वेल, काय वेगळी गोष्ट काढू, काय झाला काय होत आहे. फक्त जाता जाता तुमच्या अंदाजात बाळासाहेबांच्या बाळासाहेब नाही बरं का, तर 7 तारखेला बरं का, ऑक्टोबरला 7 ऑक्टोबरला एक मिनिट तर 7 ऑक्टोबरला वेगवेगळे पिक्चर येत राहतात, परंतु या टाईपमध्ये कुठला पिक्चर कुणी काढलेला नाहीये. तर त्यामुळे महाराष्ट्राची जनता ही सुज्ञपणाने असण्यामुळं ती एक लगेच त्यातला वेगळा भाव ओळखून घेईन आणि एक नानवलेले कलाकार वगैरे एकत्र त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर त्यामुळे एक फ्री होऊन एक कॉमेडी, एक लाफ्टर आणि हॅपीपणा, जनतेचा हॅपीपणा या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. आणि लव्हिंग नेचर बाळासाहेबांचं असल्यामुळं तुमच्यात पण ते लव्हिंग नेचर येऊन दे, या टाईपची एक गोष्ट आपण सांगण्याचा प्रयत्न केला. 7 ऑक्टोबरला थिएटरमध्ये या, नंतर भेटूच आपण. म्हणजे तिथं बाजूला हे म्हणजे तसं नाही, फ्रीमध्ये एक भेटीगाठी करू. नाही क्या बात आहे. 7 ऑक्टोबरला थिएटरात भेटूच आणि खूप भेटायची इच्छा आहे त्या बाळासाहेबांना आणि होऊ दे दणका. मनापासून शुभेच्छा. थिएटर गाजू दे. सैराट नंतर जाऊन द्या ना बाळासाहेबचा तुफान येऊ दे. थँक्यू सो मच. आज खूप छान वाटलं. थँक्यू. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये अजय अतुल आणि गिरीश यांच्यासोबत धमाल गप्पा रंगलेल्या आहेत. जाऊन द्या ना बाळासाहेब आपल्या भेटीला येते. या खास शो मध्ये आज इथेच थांबूया. पाहत राहा IBN लोकमत.